बोलणाऱ्या माणसांना कदाचित भान राहिलं नसेल किंवा आम्ही दिसल्यामुळे राग आला असेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांच्याकडून तो शब्द गेला असेल. असं परत होणार नाही हे आपण सगळ्यांनीच पाळलं. म्हणजे इच्छुक असणं हा लोकशाहीचा भाग आहे आणि शेवटपर्यंत आम्ही इच्छुक होतो. आता उमेदवारी एकालाच मिळणार असते, त्याप्रमाणे राणेसाहेबांना मिळाली. मग आम्ही जर आदेश साहेबांनी त्याच दिवशी संध्याकाळी मिटिंग घेऊन 4 वाजता ते हेलिकॉप्टरने आले, मिटिंग घेतली, सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना बोलावून सूचना दिल्या आणि सांगितलं की किरण भैया उभे आहेत, असं काम हे प्रत्येकाने करण्याची नाहीच आहे. प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवा. प्रत्येक गावात प्रत्येकाने केलं पाहिजे. राजेशजी, तुम्ही उल्लेख केला, म्हणजे बातमी आम्हाला कोणालाही माहिती नाही पेपरमध्ये आलेली. बरं, घडलेला प्रकार इथून मी गेल्यानंतर आधी मुळात आमची आता बरेच महायुतीचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, बरेच महायुतीचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी पाडत राहिलो तर आपल्याला ते रत्नागिरीतलं जे साध्य करायचं आहे ते साध्य करता येणार नाही. हा विधानसभा मतदारसंघ राज्याची ही युतीला मिळतील ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. मित्रांमध्ये रवी चव्हाण पण येतात, उदय सामंत पण येतात, राणेसाहेब पण येतात. जर मतदान ज्या अपेक्षेनं झालं नाही तर त्यांचा आपण कमीपणा करणार आहोत. प्रदीप वाटतं आणि आपल्यासारखा शिस्तप्रिय शांत गावाचा नेता उदाहरणार्थ मनोहर जोशी सारखा यांची मी फक्त सांगितलं प्रत्येकाला आपण मत मागावं आणि त्यामध्ये कुठं काय असेल तर आजच दुरुस्त करून आपण काय करूया. बरोबर फक्त विनंती करतो आणि आपलं कोणालाही कोणाचं तरी आपण त्याच्याकडे माहीत पोहोचू. अखेर महायुतीत मनोमिलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. रत्नागिरीत महायुतीची एक समन्वय बैठक भाजपच्या जे के फॅल येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. आपण जाणून घेऊया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांच्याकडून. पंडित साहेब, आज पहिलीच बैठक समन्वयाची पार पडली असं समजतं, काय नेमकं घडलं बैठक? नाही, आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्हा हा शांतताप्रिय समजला जातो आणि पहिल्यापासनं हे जे सगळे जरी कुठल्या विविध पक्षाचे जरी नेते मंडळी जरी असतील तरी पूर्वीपासून एकमेकांचे आमचे सगळ्यांचेच मित्रत्वाचेच संबंध आहेत. समन्वयाची बैठक हे त्याला फक्त एक नाव दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, ज्याच्या मनात जी काय कटुता होती ती संपूर्णपणे संपलेली आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही आणि समन्वय अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि तो जेव्हा राणे साहेबांचं नाव डिक्लेअर झालं त्या दिवसापासूनच समन्वय सुरू झालेला आहे. माननीय उदयजी सामंत असतील, माननीय भैया शेठ असतील, किरण भैया सामंत असतील, त्यांनी अतिशय संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फिरून समन्वय साधलेला आहे आणि आम्ही सर्वजण सर्व पक्षीय जे महायुती जी आहे एकत्र खांद्याला खांदा लावून ही निवडणूक लढवणार आहोत. आमच्यातली कटुता दूर झाली असं पंडित साहेबांनी सांगितलं आहे. आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, हे या बैठकीचे यजमान होते. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. साहेब, नेमकं काय ठरलं आज? महायुतीचं कार्यक्रम सर्वांनी यशस्वीरित्या हे करायचं, पंतप्रधान करण्यासाठी सगळे एकत्र आले पाहिजेत आणि आलेत. पहिलीच बैठक समन्वयाची पार पडली आपली. समन्वय कसा असतो माहिती आहे ना, समन्वय हा असतोच, फक्त प्रत्येकजण आपापली पार्टी वाढवायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये थोडीशी कुठंतरी कटुता असते. बाकी असं रत्नागिरीमध्ये असं वातावरण कुठंच कटुतेचं नव्हतं, कधीच नव्हतं. कुठलाही पक्ष असेल किंवा मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कटुता अशी वैयक्तिक नसतेच कोणाची. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वगैरे सुद्धा काहीतरी झालं असेल तर तेवढ्यापुरती कटुता असते, तसं वैयक्तिक भांडण कोणाचंच नव्हतं. आणि ही निवडणूक जी आहे ही देशाकरता निवडणूक लढवली जाते. आज बघता तुम्ही 10 वर्षात एकही हल्ला आपल्या देशामध्ये झाला नाही. ज्यांनी हल्ले केले ते कसे कुठं पाकिस्तानात मारतायत कोण त्याला तेही समजत नाही आहे. काश्मीरसारखा 370चा मुद्दा जो होता तो श्यामाप्रसाद मुखर्जींनी ज्याच्याकरता बलिदान दिलं, तो मुद्दा 70 कलम रद्द करून तिचे 70 कलम, तिथं आज शांतता निर्माण झाली आहे. तिथे आज रोड वगैरे रस्ते, रेल्वेची सुद्धा सोय होते. पर्यटक सगळ्यात जास्त यावेळी तिथं गेलेले आहेत. हे 370 कलम रद्द झाल्यामुळे दिलेले आहेत. त्यांना भारताचा अविभाज्य भाग केलेला आहे. कारण पूर्वी 2 निशाण तिथं लागायची, 2 प्रधान होते, परंतु आता 1 प्रधान आणि 1 निशाण आहे. फक्त जे काश्मीर आहे त्या लोकांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपण भारतामध्ये जावं. दुसरं म्हणजे आपल्या सर्वांची अस्मिता जी होती, राम मंदिर, किती वर्ष संघर्ष करायला लागला, पण तो संघर्ष 1992ला जो सुरू झाला, मला वाटतं अडवाणी साहेबांच्या रथयात्रेतनं सुरू झालेला संघर्ष 2024 साली जेव्हा 2023 साली जेव्हा झालं त्याचं लोकार्पण, म्हणजे रामलल्ला बसला तिथे, किती वर्ष संघर्ष केला गेला. परंतु तो राम मंदिर होत असताना
इथली भारतातली परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळली गेली. कुठेही मुसलमान लोकांनी विरोध नाही केला. उलट मुस्लिम लोकांनी राम मंदिराचं स्वागत केलं. परंतु काही लोक जे असतात ते काय बोलतच असतात. काँग्रेसवाल्यांना जर रामाचं जर श्रीरामांचं जर वाटत नसेल चांगलं तर त्यांना अधिकारच नाही, मतं मागण्याचा पण नाही. श्रीराम हा प्रत्येकाच्या मनात आहे. पण ह्यांना जर श्रीरामाच्या दर्शनाला बोलून सुद्धा जाता येत नसेल काँग्रेसवाल्यांना, आणि अशा काँग्रेसवाल्यांबरोबर शिवसेनेनं युती करणं म्हणजे हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देणं, हे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काँग्रेसला मतांची गरज नाही आहे असं एक टीका यांनी केली राजा सावंत यांनी. आपल्यासोबत आहेत महायुतीचे नवे भिडू मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर. आपण काय सांगाल? महायुती झाल्यापासून आम्हालाही बरं वाटतं की कोकणचे नेते राणेसाहेब आणि कोकणचा विकास हे समीकरण जोडलेलं आहे. बरे कोणत्याही पक्षात काम करून देत, पण राणेसाहेब काम करत असताना कोकणाचा विकासावर जास्त काम करतात हे आम्हाला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे आम्ही महायुतीबरोबर आहोत आणि पूर्ण आम्ही ताकदीने या राणेसाहेबांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. कोकणच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राणेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन त्यांनी दिले. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बंटी वंजू, त्यांच्याकडनंही आपण जाणून घेऊया. वंजू साहेब, नेमकं काय सांगाल? खऱ्या अर्थाने कोकणचा जर काही विकास कोणी केला असेल तर राणेसाहेबांनी. जर का आपण सिंधुदुर्गात गेलो तर तो आपल्याला प्रत्यय त्याचा दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण आपल्याकडे उद्योगमंत्रीपद आहे. माननीय नामदार उदयजी सामंतसाहेबसुद्धा एकदिलाने विकास कामं चालू आहेत. भाजपबरोबर आज मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना शिंदे गट आहे. एकदिलाने आम्ही आज समन्वय बैठक जी पहिली झाली ती अतिशय उत्कृष्ट पार पडलेली आहे. आणि यापुढे नुसतं खासदारकीलाच नाही तर यापुढच्या सगळ्या इलेक्शनमध्ये आम्ही एकत्र राहणार आहोत. आणि आम्ही एकच निर्धार केलेला आहे की खासदार म्हणून यावेळेला राणेसाहेबांना 1.5 ते 2 लाख मताने लोकसभेमध्ये पाठवायचंच आहे. कोणत्याही परिस्थितीत राणेसाहेबांना दिल्लीला पाठवायचा असा चंगच सर्व महायुतीच्या घटक पक्षांनी घेतला आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.